अशा प्रकारे तुम्ही मंदिराचा तर व्ह्यू पाहिला होता. तर आता आपण अन्नपूर्णमला जात आहे. जायच्या आधी तुम्हाला मी अजून एक व्ह्यू दाखवतो. या ठिकाणी स्नान केलं जातं. हे बघा पाण्याचं मंदिर आहे. हे खूप असं सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला त्या साईडला ते दिसते ना, ते वरार स्वामीचं मंदिर आहे. तिथं पण जाणार आहे आम्ही काय थोड्या वेळाने, बघून घ्या. भेटल्यानंतर आता मित्रांनो आता चाललो आहे बघा फायनली अन्नपूर्णमला. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवेल मी. बघत राहा माझ्यासोबत माझे मित्र राष्ट्रपाल भैया. चाललो आता तर हो का मित्रांनो, चाललो बघा. हो का असं या ठिकाणी मंदिरापासून थोडं हो का मंदिरापासून सरळच आल्यानंतर तुम्हाला एक कमान दिसते का. इथून आल्यानंतर असं सरळ तिथं थोडंच पुढं आल्यानंतर 2 रस्ते येतील. त्या रस्त्यामधून लेफ्ट साईड जाते वरार स्वामी मंदिर टेम्पलकडे आणि ह्या राईट साईडला म्हणजे माझ्या उजव्या बाजूला आहे अन्नपूर्णम. त्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे जेवायला. तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेन मी आता थोड्या वेळात. बघा ह्या साईडला यायचं, राईट साईडला आलो. राईट साईडला आल्यानंतर इथं शूज काउंटर आहे. बाहेर शूज ठेवून जावं लागते. इथं शूज जमा करायला चालले अनिल भाई आमचा. तर आम्ही शूज वरती ठेवलं होतो तिथे वरती टेम्पलच्या बाजूला आहे तिथंच. इथं बघा असं शूज ठेवल्यानंतर इथून आतमध्ये जाण्यासाठी हे आहे. तुम्हाला मी दाखवतो त्याचं मंदिराचं नाव. हे बघा इथून हे अन्नप्रसादम खूप मोठं आहे. इथे 2-3 मजले आहे. हे आतमध्ये बी जाणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच नेमकं काय आहे. हे बघा अन्नप्रसादम. हे बघा. चला मित्रांनो आता जाऊ मध्ये मग आपण. जात आहे आता अन्नप्रसादममध्ये. आता खूप गर्दी पण आहे इथं आज आणि खूप गर्दी असल्यामुळे हळूहळू जायला मिळेल. बघू शकता गर्दी तुम्ही. बघा अशी लाईन आहे. इथं खूप लाईनच दिसते. ह्या लाईन क्रॉस करत जावं लागेल आम्हाला. असा वेळ लागेल आम्हाला थोडा, अर्धा 1 तास लागेल लाईनीने जाता जाता. हे अन्नपूर्णासाठीच लाईन आहे बघा मित्रांनो. असं लाईननं जावं लागेल. पोचला तर थोड्या वेळालाच मध्ये जाणार आहे. इथून मध्ये जायचं हो का. असं लाईन तर अशी चालूच आहे हो का. असं एंट्री. आता इथला एक व्ह्यू आहे. तर आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. ते बघू शकता तुम्ही. अन्नपूर्णम आहे त्या ठिकाणी. हे बघा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हा व्ह्यू बघा इथला. वरच्या साईडनं पण खूप छान दिसतं. असं वरी जावं लागते. 2-3 मजले आहे हे. त्या ठिकाणी खूप प्रचंड संख्यामध्ये बसले जातात. एका हॉलमध्ये कमसे कम 2 ते 3 हजार व्यक्ती बसू शकतात. एवढ्या मोठे हॉल असतात. मला हे हा व्ह्यू म्हणत होतो. बघून घ्या बघा. असं ट्रॅव्हलिंग आहे खूप मोठी पूर्ण. ह्यामध्ये असं आहे की आपण ते अलीपुरी मार्गाचा हा मॅप आहे बघा. अलीपुरी मार्गाचा मॅप आहे पूर्णपणे बालाजी टेम्पल्सपर्यंतचा. म्हणजे तिरुपती ते तिरुमालापर्यंतचा हा सर्व मॅप आहे. असे हॉल आहेत. लंच आहे याच्यामध्ये. आम्ही तिथे जाऊन मला दाखवतो आहे बघा. हॉल आहे 4 नंबर हॉल आहे बघा. हे हॉल आहे. आता इथं जेवायला बसले सगळेजण. इथं आम्ही जेवायला बसणार आहे. हँडवॉश आहे इथं वॉश करून. हे बघा अन्नप्रसाद कसला मोठा हॉल आहे बघा मित्रांनो. ह्या हॉलमध्ये आता जेवायला बसणार आहे मी. असं या ठिकाणी खूपच लाईन आहे. असं बसून जेवायचं. मला व्हिडिओ करून दिला होता. मला लाज वाटायला माझं अन्नप्रसादामध्ये बसून बघा जेवण चालू आहे. चालू आहे. तर आम्ही आलो आहे आतमधून आता जेवण करून. तर आज दीपक दादा कसं होतं जेवण? जेवण 1 नंबर होतं.
पण खूप टेस्टी पण होतं आणि प्रसाद म्हणजे खूप चांगला होता. है ना. मला तर खीर खूप आवडली होती तिथली. खीर तुम्हाला दादा खीर कशी आवडली का नाही आपल्याला? हां, खीर एक नंबर प्रसाद एक नंबर आहे. तुम्ही कधी जर तिरुपतीला नक्की अन्न प्रसाद विजिट करा.